नमस्कार. विज्ञानयात्री मॅक्स प्लँक यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री मॅक्स प्लँक हे जर्मनी देशाचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि क्वांटम ऊर्जा संशोधन संदर्भातील सन 1918 सालच्या भौतिकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. उष्मागतिकी थर्मोडायनेमिक्स हे मॅक्स प्लँक यांच्या संशोधन आणि अभ्यासाचे कार्यक्षेत्र होय. मॅक्स प्लँक यांचा जन्म दिनांक 23 एप्रिल 1858 रोजी जर्मनी देशातील कील या शहरात झाला. कील हे शहर तत्कालीन होलिस्टीन प्रदेशाचा भाग आहे. कील ही जर्मनी देशाची स्लेस्विग होलिस्टाईन या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जर्मनीच्या उत्तर भागात हॅम्बुर्गच्या 90 किलोमीटर उत्तरेस बाल्टिक समुद्र किनाऱ्यावर वसले असून ते बाल्टिकमधील जर्मनीचे महत्त्वाचे स्थान आहे व जर्मन आरमाराचा सर्वात मोठा तळ आहे. मॅक्स प्लँक यांचे शिक्षण जर्मनीतल्या म्युनिच आणि बर्लिन येथील विद्यापीठात गुस्ताव किर्चॉफ आणि हेर्मन होल्टमोल्स या नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाले. किर्चॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली उष्मागतिकी थर्मोडायनामिक्स यांच्या दुसऱ्या नियमावर संशोधन प्रबंध लिहून प्लँक यांनी PhD पदवी मिळवली आणि त्याच विद्यापीठात ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. एन्ट्रॉपी, उष्णतेचे विद्युत ऊर्जेत होणारे रूपांतर, थर्मो इलेक्ट्रिसिटी आणि विरळ द्रावणाचा सिद्धांत थेअरी ऑफ डायल्यूट सोल्युशन याविषयी त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले. कील येथे ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. पुढे बर्लिन विद्यापीठात किर्चॉफ यांच्या जागेवर प्लँक यांची नेमणूक झाली. सेवनवर्थ होईपर्यंत त्यांनी बर्लिन विद्यापीठाचं अध्यापन केले. त्यानंतर शास्त्रीय संशोधनाकरिता खास स्थापन करण्यात आलेल्या कायसर विल्यम सोसायटीचे ते अध्यक्ष होते. या संस्थेच्या पुढे मॅक्स प्लँक सोसायटी असे नामकरण करण्यात आले. भौतिकशास्त्रामध्ये संपूर्ण काळी वस्तू म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी अशी एक संकल्पना आहे. संपूर्णतः काळी वस्तू म्हणजे अशी की जी सर्व प्रकारच्या विद्युत चुंबकीय लहरींचे शोषण व उत्सर्जन करते. अशा वस्तूपासून उत्सर्जित केलेल्या प्रकाशाविषयी, त्यांच्या तरंग लांबीविषयी, वारंवारतेविषयी आणि एकंदरीतच या उत्सर्जनाचे किंवा शोषणाचे स्पष्टीकरण देणे, हे सूत्रबद्ध करणे याविषयी मॅक्स प्लँक यांच्यापूर्वी अनेक शास्त्रज्ञांनी 50 वर्षे संशोधन करत होते. त्यात फक्त मॅक्स प्लँक यांचे संशोधन सर्वात उपयुक्त ठरले, कारण इतर सर्व शास्त्रज्ञ या प्रश्नावर न्यूटनच्या नियमाच्या चौकटीत राहूनच संशोधन करत होते. मॅक्स प्लँक यांनी मात्र या चौकटीबाहेर जाऊन संशोधन केले. मॅक्स प्लँक यांनी सर्व तरंग लांबीसाठी लागू होईल असे एकच समीकरण शोधले. 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पदार्थाच्या अणूपासून होणारे ऊर्जेचे उत्सर्जन किंवा शोषण सलगपणे किंवा अखंडितपणे होते असे समजले जाईल. मॅक्स प्लँक यांनी या संकल्पनेला छेद देत अणूमधून उत्सर्जित होणारी ऊर्जा ही अखंडित स्वरूपाची नसून ती ऊर्जेच्या पुंजक्यांनी बाहेर फेकली जाते, शोषली जाते असे सांगितले. या शोध निबंधात मॅक्स प्लँक यांनी असे दाखवून दिले होते की उत्सर्जित केली जाणारी प्रकाश ऊर्जा ही उत्सर्जित केले जाणाऱ्या प्रकाश लहरींची वारंवारिता आणि एक स्थिरांक यांच्या गुणाकारा एवढी किंवा अशा गुणाकाराच्या पटीत असते. जेव्हा ही ऊर्जा फक्त गुणाकारा एवढी असते तेव्हा ती ऊर्जा म्हणजे ऊर्जेचा एक पुंज होय. हे ऊर्जापुंज अतिशय सूक्ष्म असतात, एकापाठोपाठ प्रचंड वेगाने उत्सर्जित केले जातात. त्यामुळे प्रकाशाचे उत्सर्जन सलग किंवा अखंडपणे होत असल्यासारखे भासते, परंतु प्रत्यक्षात मात्र हे उत्सर्जन किंवा शोषण ऊर्जापुंजाच्या रूपात होत असते. या समीकरणात मॅक्स प्लँक यांनी जो स्थिरांक वापरला तो इंग्रजी H या अक्षराने दर्शविला जातो. यालाच मॅक्स प्लँक स्थिरांक म्हणून ओळखले जाते. क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे, क्वांटम संशोधनात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर सुरक्षा, औषध निर्मिती आणि संगणन क्षेत्रात क्रांती घडवणे हे या जागतिक क्वांटम दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहेत. हा दिवस भविष्यातील तंत्रज्ञानाचा म्हणजेच
क्वांटम युगाचा सण म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ क्वांटम यांत्रिकीच्या यशाचा उत्सव नाही, तर शोधाच्या सतत प्रयत्नांचा आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा परिवर्तनात्मक क्षमतेचा सन्मान आहे. क्वांटम क्रांतीच्या तयारीसाठी आपण या क्षेत्रातील संधी आणि आव्हानांना स्वीकारले पाहिजे आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा लाभ पुढील पिढ्यांसाठी सुनिश्चित केले पाहिजे. ऊर्जेच्या पुंजक्यासाठी प्लँक यांनी क्वांटम हा शब्द वापरला असून भौतिकशास्त्रामध्ये तेव्हापासून पुंज भौतिकी किंवा क्वांटम फिजिक्स ही नवीन शाखा उदयाला आली. मॅक्स प्लँक यांचा पुंज भौतिकी सिद्धांत वापरून अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी प्रकाश विद्युत परिणाम म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याचे स्पष्टीकरण दिले. त्याचप्रमाणे या सिद्धांताच्या आधारे नील्स बोहर यांनी मॅक्स प्लँक यांच्या भौतिकी सिद्धांताच्या आधारे अणुरचनेचे स्पष्टीकरण दिले. क्वांटम ऊर्जा संशोधन पुंज भौतिकी सिद्धांत याच्या यशस्वी उपयोजनेमुळे मॅक्स प्लँक यांना सन 1918 सालचा भौतिकशास्त्र शाखेतील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मॅक्स प्लँक यांची प्राशियन अकॅडमी ऑफ सायन्सेसवर निवड झाली आणि मग त्यांना या संस्थेचे कायम सचिव करण्यात आले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे व अमेरिकेच्या अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. रॉयल सोसायटीने त्यांना सन्मानपूर्वक कॉपले पदक दिले. मॅक्स प्लँक यांच्या सन्मानार्थ जर्मन फिजिकल सोसायटीने त्यांच्या नावाने दरवर्षी प्रख्यात शास्त्रज्ञांना मॅक्स प्लँक पदक देण्याचे निश्चित केले आणि योगायोग असा की पहिल्याच वर्षी ते पदक अल्बर्ट आइन्स्टाईन यांना देण्यात आले. थर्मोडायनिक्स, ज्याला 19व्या शतकाच्या शेवटी उष्णतेचा यांत्रिक सिद्धांत म्हणून ओळखले जाते, या शतकाच्या सुरुवातीला वाफेच्या इंजिनाचे कार्य समजून घेण्याच्या आणि त्याची कार्यक्षमता सुधारण्याच्या प्रयत्नातून उदयास आले. सन 1840मध्ये अनेक संशोधकांनी स्वतंत्रपणे ऊर्जेच्या संवर्धनाचा कायदा म्हणजे लॉ शोधून काढला, ज्यांना आता थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम म्हणून ओळखले जाते. सन 1850मध्ये रुडॉल्फ क्लॉसियस यांनी थर्मोडायनामिक्सचा तथाकथित दुसरा नियम तयार केला, ज्यामध्ये असे म्हटले जाते आहे की ऊर्जेचे स्वैच्छिक किंवा उत्स्फूर्त हस्तांतरण केवळ उबदार शरीरातून थंड शरीराकडे शक्य आहे, परंतु उलट नाही. यावेळी इंग्लंडमध्ये विल्यम थॉम्सन याच निष्कर्षावर आले होते. क्लॉसियस यांनी त्यांच्या फॉर्म्युलेशनचे पुढे सामान्यीकरण केले आणि सन 1865मध्ये एक नवीन फॉर्म्युलेशन आणले. यासाठी त्यांनी एन्ट्रॉपीची संकल्पना मांडली. त्याची व्याख्या त्यांनी परिपूर्ण तापमानाच्या संबंधात उष्णतेची उलट पुरवठाचे मोजमाप म्हणून केली. दुसऱ्या नियमानुसार नवीन सूत्र जे आजही वैध आहे ते असे की एन्ट्रॉपी तयार केली जाऊ शकते, परंतु कधीही नष्ट होऊ शकत नाही. क्लॉसियस यांचे कार्य मॅक्स प्लँक यांनी बर्लिनमधील त्यांच्या वास्तवादरम्यान एक तरुण विद्यार्थी म्हणून वाचले. त्यांनी यांत्रिक, थर्मोइलेक्ट्रिक आणि रासायनिक प्रक्रियेवर निसर्गाचा हा नवीन नियम यशस्वीरित्या लागू केला. सन 1919मध्ये आपल्या प्रबंधात प्लँक यांनी क्लॉसियसच्या लेखनाचा सारांश दिला. त्यांच्या सूत्रीकरणातील विरोधाभास आणि अयोग्यता दाखवून आणि नंतर त्याचे स्पष्टीकरण केले. या व्यतिरिक्त त्याने निसर्गातील सर्व प्रक्रियेसाठी दुसऱ्या लॉची किंवा नियमाची वैधता सामान्यीकृत केली. क्लॉसियसने त्याचा वापर उलट करण्यायोग्य प्रक्रिया आणि थर्मल प्रक्रियापर्यंत मर्यादित केला होता. शिवाय मॅक्स प्लँक यांनी एन्ट्रॉपीच्या नवीन संकल्पनेला सखोल अभ्यास केला आणि यावर जोर दिला की एन्ट्रॉपी ही केवळ भौतिक प्रणाली मालमत्ता नाही, तर त्याचवेळी प्रक्रियेच्या अपरिवर्तनीयतेचा एक मापदंड आहे. जर एखाद्या प्रक्रियेत एन्ट्रॉपी तयार केली गेली तर ती आहे अपरिवर्तनीय, कारण दुसऱ्या कायद्यानुसार नियमानुसार एन्ट्रॉपी नष्ट करता येत नाही. उलट करता येण्याजोग्या प्रक्रियेमध्ये एन्ट्रॉपी स्थिर राहते. सन 1887मध्ये ऑन द प्रिन्सिपल ऑफ द इन्क्रीजिंग ऑफ एन्ट्रॉपी या शीर्षकाच्या ग्रंथाच्या
मालिकेत त्यांनी ही वस्तुस्थिती तपशीलवार मांडली आहे. एन्ट्रॉपीच्या संकल्पनेचा अभ्यास करताना मॅक्स प्लँक यांनी त्यावेळी प्रचलित असलेल्या आण्विक संभाव्य व्याख्येचे पालन केले नाही, कारण ते सार्वत्रिकतेचे परिपूर्ण पुरावा देत नाहीत. त्याऐवजी त्याने एक अपूर्व दृष्टिकोन अवलंबला आणि अणुवादाबद्दल देखील संशयवादी होता. किरणोत्सर्गाच्या नियमावर काम करताना त्यांनी नंतर ही वृत्ती सोडली असली तरी त्याचे सुरुवातीचे काम ठोस भौतिक रासायनिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी थर्मोडायनॅमिक्सच्या घटनेची शक्यता प्रभावपणे दर्शवते. प्लँकच्या एन्ट्रॉपीच्या आकलनामध्ये ही जाणीव समाविष्ट होती की एन्ट्रॉपीची कमाल समतोल स्थितीशी संबंधित आहे. एन्ट्रॉपीचे ज्ञान थर्मोडायनॅमिक समतोल स्थितीचे सर्व नियम प्राप्त करण्यास अनुमती देते. हा निष्कर्ष अशा अवस्थेच्या आधुनिक समाजाशी सुसंगत आहे. त्यामुळे मॅक्स प्लँक यांनी त्यांचे संशोधन केंद्र म्हणून समतोल प्रक्रियांची निवड केली आणि त्यांच्या प्रबंधाच्या आधारे एकूण अवस्थांच्या सहअस्तित्व आणि गॅस प्रतिक्रियांचे समतोल यावर संशोधन केले. रासायनिक थर्मोडायनॅमिक्सच्या सीमारेषेवरील या कामाकडे त्या काळात वेगाने विस्तारणाऱ्या रासायनिक कार्यामुळे खूप लक्ष वेधले गेले. मॅक्स प्लँकपासून स्वतंत्रपणे जोशिया विलार्ड गिब्स याने प्लँकने भौतिक रासायनिक समतोलाच्या गुणधर्माबद्दल मिळवलेले जवळजवळ सर्व ज्ञान शोधून काढले आणि सन 1876 पासून ते प्रकाशित केले. मॅक्स प्लँक यांना या निबंधाची माहिती नव्हती आणि ते सन 1892 पर्यंत जर्मन भाषेत दिसले नाहीत. तथापि दोन्ही शास्त्रज्ञांनी या विषयाकडे वेगवेगळ्या मार्गाने संपर्क साधला. मॅक्स प्लँक अपरिवर्तनीय प्रक्रियाशी निगडीत होता. गिब्सने समतोलपणाकडे पाहिले. हा दृष्टिकोन शेवटी त्याच्या साधेपणामुळे विजयी होऊ शकला, परंतु मॅक्स प्लँक यांच्या दृष्टिकोनाला अधिक सार्वत्रिकरित्याचे श्रेय दिले जाते. सन 1894 मध्ये मॅक्स प्लँक यांनी ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या समस्येकडे आपले लक्ष वळवले. सन 1859 मध्ये किर्चॉफ यांनी ही समस्या सांगितली होती. ब्लॅक बॉडीद्वारे उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची तीव्रता एक परिपूर्ण शोषक, ज्याला पोकळीचे रेडिएटर देखील म्हणले जाते, किरणोत्सर्गाच्या वारंवारतेबरोबर कसा अवलंबून असतो या प्रश्नाचा प्रायोगिकपणे शोध घेण्यात आला होता, परंतु कोणताही सैद्धांतिक उपचाराने प्रायोगिकपणे पाहिलेल्या पुराव्याशी सहमती दर्शवली नाही. विल्हेल्म विएन यांनी विएनचा नियम प्रस्तावित केला, ज्याने उच्च फ्रिक्वेन्सीवर वर्तनाचा अचूक अंदाज लावला, परंतु कमी फ्रिक्वेन्सीवर अयशस्वी झाला. रेले-जीन्स नियम समस्येचा आणखी एक दृष्टिकोन आहे. कमी फ्रिक्वेन्सीवर प्रायोगिक परिणामाशी सहमत होता, परंतु शास्त्रीय भौतिकशास्त्राने भाकीत केल्याप्रमाणे उच्च फ्रिक्वेन्सीवर अल्ट्राव्हायोलेट आपत्ती म्हणून ओळखले जाणारे समस्या निर्माण होऊ शकते. तथापि अनेक पाठ्यपुस्तकांच्या विरुद्ध मॅक्स प्लँकसाठी प्रेरणा नव्हती. मॅक्स प्लँक यांनी सन 1899 मध्ये समस्येचे पहिले प्रस्तावित समाधान त्याला प्राथमिक विकारांचे तत्व असे म्हटले, ज्याने त्याला आदर्श ऑसिलेटरच्या एन्ट्रॉपीबद्दलच्या अनेक गृहीतकांमधून विएनचा कायदा प्राप्त करण्यास अनुमती दिली, ज्याला विएन म्हणून संबोधले जाते. प्लँकचा नियम तथापि लवकरच असे आढळून आले की प्रायोगिक पुराव्याने प्लँकच्या निराशेसाठी नवीन नियमाची अजिबात पुष्टी केली नाही. त्याने आपल्या दृष्टिकोनात सुधारणा केली आणि आता प्रसिद्ध प्लँक ब्लॅक बॉडी रेडिएशन नियमाची पहिली आवृत्ती काढली, ज्यामध्ये प्रायोगिकरित्या निरीक्षण केलेल्या ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रमचे स्पष्ट वर्णन केले आहे. दिनांक 19 ऑक्टोबर 1900 रोजी DPGच्या बैठकीत हे प्रथम प्रस्तावित करण्यात आले होते आणि सन 1901 मध्ये प्रकाशित झाले होते. या पहिल्या व्युत्पत्तीमध्ये ऊर्जेचे परिमाण समाविष्ट नव्हते आणि सांख्यिकीय यांत्रिकी वापरली नव्हती, ज्याचा त्याला विरोध होता. नोव्हेंबर 1900 मध्ये मॅक्स प्लँकने याच्यामध्ये सुधारणा केली.
पहिली आवृत्ती आता बोल्टमनच्या थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या नियमाच्या सांख्यिकी व्याख्यावर अवलंबून आहे, ज्यामुळे त्याच्या रेडिएशन नियमानुसार तत्वांची आधुनिक मूलभूत समज प्राप्त होते. दिनांक 14 डिसेंबर 1900 रोजी DPGला सादर केलेल्या त्याच्या नवीन उत्पत्तीमागील मध्यवर्ती गृहीतक ही कल्पना होती, जी आता मॅक्स प्लँक पॉस्च्युलेट म्हणून ओळखले जाते. त्यानुसार इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा केवळ परिमाणित स्वरूपात उत्सर्जित केली जाऊ शकते. दुसऱ्या शब्दात ऊर्जा केवळ एक बहुविध असू शकते. प्राथमिक युनिटचे E बरोबर hv. इथे h हा प्लँक स्थिरांक आहे. h याला प्लँकची क्रिया क्वांटम म्हणून सुद्धा ओळखले जाते. आधीच सन 1899 मध्ये सादर केले गेले. फी ही रेडिएशनची वारंवारता आहे. लक्षात घ्या की येथे चर्चा केलेल्या ऊर्जेची प्राथमिक एकके hv द्वारे दर्शवली जाते आणि फक्त फीद्वारे नाही. भौतिकशास्त्रज्ञ आता या क्वांटा फोटॉन म्हणतात आणि वारंवारता फोटॉन फीची स्वतःची विशिष्ट आणि अद्वितीय ऊर्जा असेल. या फ्रिक्वेन्सीवरील एकूण ऊर्जानंतर त्या फ्रिक्वेन्सीवरील फोटॉनच्या संख्येने गुणाकार केलेल्या hv बरोबर असते. प्लँक यांचे पुंजभौतिकी विषयक कार्य एन्नालेन डेर फिजिक या जर्मन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. सायंटिफिक बायोग्राफी अँड डेर पेपर्स, द फिलॉसॉफी ऑफ द फिजिक्स अँड अ सर्वे ऑफ फिजिकल थिअरी या ग्रंथात मॅक्स प्लँक यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि संशोधन कार्याबद्दल विवेचने केले आहे. मॅक्स प्लँक हे विख्यात जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते, ज्यांना क्वांटम सिद्धांतांचे जनक मानले जाते. त्यांनी सन 1900 मध्ये ऊर्जेच्या पुंजीकरणाचा सिद्धांत मांडून आधुनिक भौतिकशास्त्रात क्रांती घडवून आणली, ज्यामुळे त्यांना सन 1918चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. प्लँक यांनी कृष्णिका प्रारण समजावून सांगताना पुंज सिद्धांतांचा पाया रचला. त्यांनी सांगितले की ऊर्जा सलग स्वरूपाची नसून लहान पुंजांची किंवा पाकिटांच्या स्वरूपात उत्सर्जित होते, ज्याला क्वांटा म्हणतात. क्वांटम एकवचन, क्वांटा अनेकवचन. त्यांच्या सिद्धांतानुसार ऊर्जेचे प्रमाण E बरोबर h गुणिले v या सूत्राने दर्शवले जाते, जिथे h ही मॅक्स प्लँक स्थिरांक म्हणून ओळखली जाते. SI प्रणालीमध्ये h हा प्लँकचा स्थिरांक याचे मूल्य 4.14 आहे. मॅक्स प्लँक स्थिरांक मूल्य बरोबर 4.14 याच्या स्मरणार्थ 14 एप्रिल हा दिवस जागतिक क्वांटम दिन साजरा केला जातो. सन 1918 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील क्रांतिकारक योगदानासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी म्युनिच आणि बर्लिन विद्यापीठात शिक्षण घेतले आणि नंतर बर्लिनमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या सन्मानार्थ जर्मनीतील नामांकित संशोधन संस्थेला मॅक्स प्लँक सोसायटी असे नाव देण्यात आले आहे. मॅक्स प्लँक यांच्या शोधामुळे आइन्स्टाईन आणि बोहर यांच्या यासारख्या शास्त्रज्ञांना क्वांटम मेकॅनिक्सची पुढील विकासासाठी प्रेरणा मिळाली. दिनांक 4 ऑक्टोबर 1947 रोजी गॉन्टिजेन येथे मॅक्स प्लँक यांचे निधन झाले. विज्ञानयात्री मॅक्स प्लँक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. छोट्या संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.